आहेत गणेशजी पाटील आणि शैलेशजी जाधव, परंतु त्यांच्याकडून मात्र ही चूक घडली गेली आणि अखेर चेंडू धरणीला दान झाला. चांगली संधी चालून आली होती या ठिकाणी विकेट प्राप्त करण्याची. हेवन जोडी आमनेपाडा संघाकडे. शॉर्ट फाईन लेगला गणेश आहे. थोडंसं जजमेंट चुकलं, बरोबर पोहोचू शकला नाही या चेंडू खाली. चांगला बॉल इथे पाहायला मिळाला, थोडासा बाहेर टाकला होता या वेळेला. धावसंख्या बिनबाद 5. या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसाचे जे सामने आपण बघितले होते ते अतिशय रंगतदार होते. काल जरूर काही एकतर्फी सामने पाहायला मिळाले, मात्र मागचा सामना खूप रंगतदार अवस्थेत पोहोचला होता. 2 बॉल्समध्ये 16 धावांची आवश्यकता असताना बीमर चेंडू पाहायला मिळाला होता. त्याच्यावर षटकार देखील आला, परंतु तो फीड बॉल विजयनं मिस केला आणि तेथेच पुन्हा एकदा सामना हातातून निसटला. यावेळेला स्विंग केला ऑन साईडला. हा फटका चांगला आहे, तिकडे फिल्डर नाही. बॉल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. हा चौकार. अखेर महाराष्ट्राची भूमी सध्या आपण पाहत आहोत आणि या महाराष्ट्रामध्ये एक चांगला चषक सुद्धा रंगतोय. सौर चषक 2025 आणि बॅटिंग चांगल्या प्रमाणे आपण पाहतोय. फलंदाज आकाश आणि आशिषच्या माध्यमातून दोघांच्या बॅटमधून चांगले फटके पाहायला मिळत आहेत. एक चौकार आपण आकाशच्या बॅटमधून पाहिला, एक चौकार आपण आशिषच्या बॅटमधून पाहिला आणि वारंवार फिल्डिंगमध्ये मात्र बदलाव केला जातोय, परंतु फलंदाज चांगले गॅप शोधतात अजय. हो, पहिल्या बॉलवर देखील अगदी मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या दरम्यान गॅप शोधला होता आकाशनं आणि मागचा चौकार आशिषच्या बॅटमधून आलाय. डीप स्क्वेअर लेगला तिकडे फिल्डर नव्हता. वेकंट एरियामधून खेळणं गरजेचं असतं. पॉवर प्ले सुरू आहे, 2च खेळाडू तुम्ही सर्कलच्या बाहेर तैनात करू शकता. फलंदाजांकडे एक चांगली संधी असते पॉवर प्लेमध्ये धावा जोडण्याची. चांगला बॉल येथे, जोरदार अपील आणि यस पंचांनी ते उचलून धरलंय. फिंगर अप, फलंदाज बाद. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. परंतु एक आपण जर मयुराची जर अपील जर पाहिली तर असं वाटलं की पंच उमेश कणी सरांना त्याने मात्र भाग पाडले बाद घोषित करण्यासाठी. कॉन्फिडंट होता, हाऊस दॅट फार कॉन्फिडंट होता तो. त्याला माहिती होतं की येथे फलंदाज बादच आहे आणि येस योग्य निर्णय देखील आपल्याला पंचांचा पाहायला मिळतोय. अगदी कात्रीत पकडलं होतं फलंदाजाला. आशिषच्या खेळीचा अंत झालाय. धावसंख्या 1-9. उमेश केणे जे स्वतः चांगले क्रिकेटर आहेत आणि तेवढेच चांगले पंच देखील. संपूर्ण भारतभरामध्ये त्यांचं नाव आहे. उमेश आलाय अक्रॉस द लाईन. हा फटका, मिड विकेट फिल्डरचा चांगला प्रयत्न. मिडॉन मधून फिल्डर पोहोचतोय बॉलवर. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. धावसंख्या 10. परंतु मयुरेशने मात्र चांगला कमबॅक केला असं म्हणावं लागेल, कारण पहिल्याच 3 चेंडूमध्ये पाहिले तर त्याच्या विरोधात 2 चौकार आले, परंतु जशी विकेट त्याला मिळाली त्याचा कॉन्फिडन्स वाढला गेला आणि पावशेकाला 1 विकेट्स मात्र इथे गमावलाय टीम काल भैरवी वालचिंग संघाने. वालचिंग गावात 2 संघ आपण पाहतोय. कालचा दिवस सुद्धा वालचिंग संघाने गाजवला. आई गावदेवी या नावाचा संघ खेळला गेला आणि आज काल भैरवी वालचिंग संघ पाहूया कशा रीतीने खेळ सादर करेल. हो, फटका पावशेकाला मिस टायमिंग आहे, परंतु संधी आहे. निलेश पाटील वेगाने चेंडू खाली चाललाय, चाचपडला गेला आणि अखेर चेंडू धरणीला दान झाला आणि जीवनदान मिळालं त्या ठिकाणी फलंदाज आकाशला. परंतु इथे मात्र पहा अजूनही मैदानाच्या आत धावफल पाहत आहोत. मिस अंडरस्टँडिंग आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. बघायचं कोण बाद झालेला आहे. आकाश म्हणजेच आता दोन्ही सलामीवीर तंबूच्या आश्रयाला. ते झेल ड्रॉप झाला होता आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर एवढी रिस्क घेण्याची आवश्यकता नव्हती. धावचीच्या रूपात फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का. 2 धावा मिळाल्या होत्या या बॉलवर. तिसऱ्या धावेचा तो प्रयत्न होता. तालमेळचा अभाव पाहायला मिळाला. धावसंख्या 2 बाद 12.
काल आई गावदेवी वालशिन संघानं अप्रतिम कामगिरी केली. विशेषतः दीपक दिंडे असेल, नितीन चौधरी, रोहित तेलिवरे, प्रजेश या खेळाडूंनी फारच प्रभावी कामगिरी केली. चला खेळाडूंना विनंती करतोय आम्ही की आपण जास्त वेळ खर्च करू नका. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 2 बाद 12. आई कालभैरवी वालशिन संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना ह्या सामन्यामध्ये यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल ग्रीष्मा 11 आमनेपाडा विरुद्ध न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध. जरूर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहू शकाल या ठिकाणी चांगला टोटलचं द्यावण पाहतोय. 12 धावा फलकावरती लागल्या गेल्या. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज यश. हो पाहू शकाल पहिल्या चेंडू पाहू शकाल फुलर लेत होता आणि समोरच्या दिशेने फक्त ड्राईव्ह केला उमेशच्या वतीने. सिंगल धाव तिथे मात्र जोडली गेली आणि सिंगलच्या माध्यमातून 13 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय रोहनजी मगर आणि रोशनजी मगर गोडसे यांचं आगमन झालेलं आहे. गणेश दादांचे जावई आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे. विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. जे सावरीदेव चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल मात्र जास्त लांब टाकलाय, वाईड आहे. वेलकम पाहू शकाल या ठिकाणी घोटसे गावचे युवा उद्योजक आणि गणितदादाचे लाडके जावई सन्माननीय रोहनजी मगर आणि सन्माननीय रोशनजी मगर यांचे ते शुभागमन झालेलं आहे. वेलकम आपला सावरदेव चषकामध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि पाहू शकता फटका सुद्धा चांगला केला तर लॉंग ऑनकडे, परंतु फिल्डर तैनात होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. येस चांगल्या चेंडूवरती आहे जर पाहिले तर लाईनवरती कामगिरी करतोय. पहिल्यांदा त्याच्या विरोधात मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु गॅप मात्र त्याला शोधता येत नाहीये आणि शोधण्यासाठी मात्र ती लेथ गोलंदाज यश हाताळत नाहीये. स्टंप लाईन टू लाईन पाहू शकाल. हो इथे सुद्धा मात्र लिडिंग चेंडू अभि शॉट पाहिलेकडे फिल्डर तैनात आणि अखेर उमेशच्या किल्लीवरती अंत लावण्यामध्ये यश आला. गोलंदाज यशला दुसरा धक्का लागत असताना टीम काल भैरवी वालशिन संघाला. पहिल्या षटकामध्ये क्षेत्रक्षणामध्ये थोड्या चुका पाहायला मिळत होत्या, परंतु यावेळेला चांगला झेल स्वीकारलाय भूषणनं. शॉर्ट फाईन लेगला तो फिल्डिंग करतोय. तिसऱ्या विकेटचं पतन झालंय. 3 बाद 15. आणि काय जबरदस्त त्यांनी मात्र वातावरण निर्माण केला होता. आणि आज जरूर पाहू शकाल लिटिल मास्टर सध्या आमच्या सोबतीला आहेत मॅडी, परंतु नवीन फलंदाज जयेश आलाय काल भैरवी वालशिन संघाला सावरण्यासाठी. 5व्या क्रमांकावरती धावसंख्या स्थिर आहे. एकूण 15 धावा फलकावरती पाहू शकाल. 3 विकेट्स आतापर्यंत गमावले टीम काल भैरवी वालशिन संघाने. यश उर्द विकेटनं हो खराब चेंडू, फलंदाज पूर्णपणे बीट झाले. स्त्रीरक्षक दिनेश पाटील सुद्धा चेंडू कलेक्शन करण्याची संधी मिळाली नाहीये आणि पंचाचा वाईटचा इशारा म्हणजे 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र मिळाल्या. परंतु आय थिंक अजय जयची संधी गमावली की या चेंडूवरती जरूर एक मोठा फटका अपेक्षित होता, परंतु त्यांनी ती लेथ मिस केली. थोडी बॅट जरी लावली असती तर कदाचित 4 धावा मिळाल्या असत्या. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आहे, पण अवांतर धाव मिळालेले आहे ते देखील तेवढंच महत्वाचं आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. या वेळेला थोडा पुढे टाकलाय, मिस टाइम फटका, बॉल हवेत आहे. मिडऑफचा खेळाडू जज करतोय आणि चांगला झेल, फलंदाज बाद. दरम्यान काल सावतगावचे युवा उद्योजक GR इम्प्राचे प्रोप्रायटर सन्माननीय महेंद्र शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सावरदेव चषक 2025 मध्ये वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि जरूर तुम्हाला यानंतर न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्या संघासाठी नेहमीच महेंद्र पाटील चांगलं योगदान देत असतात.
4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत या डावामध्ये. धावसंख्या आपण बघतोय फक्त 17. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. आतापर्यंत 2 गडी बाद केलेत ह्या ओव्हरमध्ये यशनं. पहिलं षटक मयुरेशनं टाकलं होतं, पॉवर प्लेचं षटक होतं. त्या षटकामध्ये एक फलंदाज धावचीच्या रूपात बाद झाला आणि एका फलंदाजाला बाद केलं होतं मयुरेशनं 12 धावा खर्च करत असताना. मात्र पहिल्या षटकाच्या तुलनेत हे षटक जास्त प्रभावी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाले. नवीन बॅटर डावखुरा फलंदाज प्रताप मैदानामध्ये. जयेश आणि प्रताप हे 2 नवीन फलंदाज आहेत खेळपट्टीवर. नव्यानं डावाची सुरुवात करावी लागणार आहे. हो, प्रत्येक गोष्टीला जर पाहिली तर जे तर नव्याने सुरुवात करणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी क्रिकेटच्या खेळामध्ये पाहू शकाल दोन्ही फलंदाज आता मात्र दोघांनी एक चेंडू फेस केला नाहीये आणि आता मात्र पहिला चेंडू फेस करत असताना मात्र पाहू शकाल चेंडूमध्ये थोडासा वेग कमी केला, थोडासा फ्लाईट दिला आणि जबरदस्त कामगिरी सध्या यश करतोय आपल्या संघासाठी. युवा गोलंदाज आहे, मात्र समोर अनुभवी फलंदाज असताना देखील चांगली कामगिरी केली. यावेळेला थोडासा वेट करत असताना आडव्या बॅटनं ड्रॅग केलाय चेंडूला. डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. येथे धोकादायक दुसरी धाव पूर्ण करतायत फलंदाज. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ ते समाप्त होत असताना आई काल भैरवी वालशिंद संघाची धावसंख्या आपण बघतोय 19. 4 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 12 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज मयुरेशनं. परंतु दुसऱ्या षटकामध्ये पाहू शकाल यशनं 7 खर्च केल्या. परंतु महत्त्वपूर्ण 2 विकेट सुद्धा मात्र त्यांनी प्राप्त केलेले आहेत. सन्माननीय व्यासपीठावरील दृश्य तुम्ही पाहू शकाल जे घोटसईवरून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. सन्माननीय रोहनजी मगर आणि सन्माननीय रोशनजी मगर जे लाडके जावई आहेत गणेशदादा बजागे साहेबांच्या आणि जरूर त्यांचं आपण या ठिकाणी सरचे स्वागत करू. आणि महेंद्र शेठ पाटील जे सावतगावचे युवा उद्योजक आहेत त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज एवन जोडीच्या माध्यमातून पंकज. आज आमनेपाडा गावातील दोन्ही संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहेत. याच्यानंतर ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ फाईट करेल निवा स्पोर्ट्स सावध संघाच्या विरोधात. आणि पंकजच्या माऱ्याला सामोरं जाणार आहे जयेश भोईर. हो, चांगला चेंडू पडल्यानंतर पाहू शकाल थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला आणि विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर दिनेश पाटील सुद्धा मात्र चांगली कामगिरी करतोय. सन्माननीय जितेश चोरगे आणि राजेश भोईर यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. पंकज राऊंड विकेटना. हो, चांगला गॅप शोधला. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत दिनेश पाटीलच्या माध्यमातून. चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेक आणि अखेर सिंगल धाव तिथे मात्र घेण्याची संधी मिळाली जयेश भोईरला. परंतु सध्या तरी सिंगल डबल मात्र स्कोअरकडे पुढे चाललाय. असं वाटलं होतं की मात्र एक मोठी धावसंख्या उभारली जाईल आई काल भैरवी वालशिंद संघाच्या माध्यमातून. परंतु कुठेतरी यशने जो कमबॅक केला त्याच्यानंतर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून करत असताना पंकज सुद्धा मात्र चांगली कामगिरी करतोय. लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन. प्रताप लेफ्ट हँड बॅटर आहे. 7व्या क्रमांकावरती सध्या फलंदाजी करतोय. हो, प्लेड ऑन. अजून एक विकेटचा पतन आणि पंकजला मिळणार ही पहिली सफलता. पंकजला मात्र या ठिकाणी पहिली सफलता मिळाली आणि नवीन फलंदाज मात्र सूर्याजी आलाय. सूर्याजी सुतार. सुंदर स्पर्धेचं नियोजन आपण पाहिलं या चालू सत्रामध्ये काल भैरवी चषकाच्या माध्यमातून. त्यामध्ये सूर्याजी सुतार याचं चांगलं योगदान पाहिलं. हो, पाहू शकाल अचानक चेंडूने मात्र उचले घेतले आणि उचले घेत असताना मात्र त्या ठिकाणी चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाही. सन्माननीय वसंत बजागे किरोलीचे समाजसेवक आहेत त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत.
आणि किरवली गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या, सर्व किरवलीकर त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात. हा त्यांचा एकोपा पाहायला मिळतोय. परंतु हा चेंडू पाहू शकाल, चेंडू चाललाय ऑन साईडला. दुहेरीचा प्रयत्न सूर्याजी करतोय, परंतु आय थिंक जयेश नाकारलं, कारण या दुहेरीमध्ये आय थिंक धोका निर्माण होऊ शकला असता आणि त्याच अनुषंगाने मात्र कुठलाही धोका पत्करला नाही. सिंगल धाव मात्र यशस्वी पूर्ण झाली आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहू शकाल. आम्हाला कुणाल दिगाडकर सर सांगतायत की 21 धाव फलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. त्यासाठी 5 विकेट्स वालसिंग संघाने गमावले. राऊंड द विकेट मारा करतोय, परंतु चेंडू पडल्या तर जास्तच बाहेरच्या दिशेने मात्र गेला आणि त्याच अनुषंगाने वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव खर्च करतोय गोलंदाज पंकज. (22) 20 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, जबरदस्त फटका, बॅकफूट पंच आणि चेंडू चला कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे. वॉटर स्ट्रोक 6 धावांसाठी येतो या षटकार. जबरदस्त मात्र त्या ठिकाणी पॉवर जनरेट केली आणि अखेर 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. शेवटच्या चेंडूवरती जयेश भोईरकडे जी ताकद आहे ती पूर्णपणे ताकद जनरेट केली आणि अखेर षटकार मात्र त्यांनी वसूल केला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धाव फलक्यावरती पाहायला मिळतात. शेवटचं षटक शिल्लक आणि शेवटच्या षटकासाठी आता मात्र या ठिकाणी आर्यनचा वापर केला जातोय. गणेश पाटील जरूर त्याला कानमंत्र देतोय की कुठल्या लाईनवरती तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. स्पेशालिटी जरूर ॲडव्होकेट आहेत, परंतु क्रिकेटवरती त्यांचं अपाट प्रेम आहे. गणेश पाटील आणि शैलेश जाधव यांनी हा संघ पुरस्कृत केलेला आहे. एवन जोडी या चालू सत्रामध्ये पाहतोय. नव्याने या संघाची बांधणी झाली गेली आणि चांगले खेळाडू या टीमकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागचं षटक देखील चांगलंच चालू होतं, परंतु शेवटचा बॉल थोडासा कमजोर पडला. त्याच्यावर 6 धावा प्राप्त केल्या जयेशनं. शॉट ऑफ लेंथ आहे, यावेळेला हॅमर्ड केलाय मिड ऑफच्या डोक्यावरून. बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पार. सूर्याजीच्या बॅटमधून येतोय चौकार. वाटतं की उचली घेणाऱ्या चेंडूवरती चांगला अनुभव आहे दोघांकडे. पहा, दोन्ही उचली घेणारे चेंडू हाताळले आतापर्यंत गोलंदाजाने आणि त्याच्यावरती पहिला पण एक षटकार आला, एक चौकार आला. षटकार जयेशच्या बॅटमधून आला होता, चौकार सूर्याजीच्या बॅटमधून आला. फलंदाजाला पुरेसा वेळ मिळाला होता बॅकफुटला जाण्यासाठी, कारण थोडा संत गतीने आलेला हा शॉर्ट बॉल होता. जागा बनवली. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेनं फटका खेळलाय, परंतु यावेळेला जमिनी मार्गानं चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या दिशेनं. एकच धाव येथे मिळेल. धावसंख्या 33. जरूर आपण जर पाहिलं तर अजूनही या पहिल्या डावाचा खेळ पाहिला तर 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे कुठेतरी 40-45 धावांच्या आसपास जाण्याची मात्र जरूर या ठिकाणी संधी आहे, परंतु त्याप्रमाणे खेळ या दोन्ही फलंदाजाच्या वतीने पाहायला मिळू शकेल का? फायटिंग धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिला आणि आतमध्ये आला. बीट करून गेलाय बॅट्समनला विकेट कीपरकडे. आता फक्त 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या डावामध्ये. चला, नाणेफेकीसाठी यायचंय. ग्रीष्मा 11 आमनेपाडा, विपक्ष न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध. धावसंख्या स्थिर आहे 33 धावा. हो, फटका चांगला पाला मध्ये अगदी कव्हरच्या दिशेनं. हो, थोडीशी मिस्टेक केली गेली निलेश पाटीलच्या वतीनं. हो, चेंडू शोधतायत अजूनही आणि चेंडू शोधतात तब्बल 13चा प्रयत्न होतोय. धोका निर्माण होऊ शकतोय, परंतु दिवसात ढवल्या ह्या 3 धावा चोरल्या गेल्या आणि पाहू शकाल या 3च्या अनुषंगानं 36 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. थोडंसं अँटिसिपेशन चुकलं होतं फिल्डरचं. जास्त वेगानं धावत गेले होते आणि त्यामुळेच बॉल हातातून निसटलाय. नाहीतर कदाचित एकच धाव पाहायला मिळाली असती. 3 मौलिक धावा मिळत आहेत वालचिंद संघाला. धावसंख्या 36. शेवटचे 2 बॉल्स बाकी. स्ट्रायकिंग एंडला सूर्याजी.
आणि सूर्याजीच्या बॅटमधून मोठा फटका बॉल हवेत आहे. फिल्डर जज करतोय परंतु संधी मिळणार नाहीये. फिल्डरच्या डोक्यावरून बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. आपणास विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. या दोघे पण या. रोशनजी मगर आणि रोहनजी मगर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. हेड आणि टेल तुम्हाला असं कॉल द्यायचा आहे आणि कॉल देतील आमनेपाडा संघाचे संगणक. हेड असं कॉल आहे. यस, जशी मागणी तसं पुरवठा. टॉस जिंकलाय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघानं. आपण विनिंग संघाच्या संघटनेला शीतपेय देत आहोत. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. चला, दोन्ही संघटक जर पाहिले तर युवा आहेत. टॉस जिंकलाय, शीतपेय तुम्हाला लाभलेला आहे. किती आनंद झालेला आहे. खूप आनंद आलेला आहे. परंतु जी चेहऱ्यावरची तुझी गोड स्माईल आहे ती तुम्हाला राखायची असेल तर चांगला खेळ तुम्हाला स्पर्धेमध्ये करावा लागेल. प्रथमतः बॅटिंग करणार की फिल्डिंग करणार. फिल्डिंग. म्हणजे तुमचा जास्त विश्वास गोलंदाजीवरती आहे की फलंदाजांवरती आहे. दोन्ही. मग प्रतिस्पर्धी संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार. 40च्या आत. संघामध्ये काय नवीन खेळाडू पाहायला मिळतील की जो संघ तुमचा उतरतोय प्रत्येक स्पर्धेमध्ये तोच संघ असेल. तोच संघ असेल. यंगस्टर आहेत, तो अनेक स्पर्धा खेळतोय. परंतु या महत्त्वाच्या स्पर्धेबद्दल सावरदेव चषकाबद्दल काय सांगशील. आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. जरूर. तुला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 4 ओव्हरमध्ये कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. 60+. आपल्या संघामध्ये काय बदल असेल. नाही, तोच संघ. किरण पाटील उपस्थित आहे. आहेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही पाहतो की किरण पाटीलवरती तुमचा संघ जास्त अवलंबून आहे. परंतु अदरवाईज जे खेळाडू आहेत त्यांच्याकडून तुला जास्त अपेक्षा काय या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. भरपूर अपेक्षा आहेत. आणि आपलं मत काय स्पर्धेबद्दल. आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्हाला पण संधी दिली त्याचा आभार. आज सुपर संडे आहे आणि सुपर खेळ तुमच्याकडून आम्हाला पाहायला मिळू शकेल. 100%. तुझा टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात आवडता खेळाडू कोणता आहे. टेनिसमध्ये किरण पाटीलच. किरण पाटील. मग त्याचे काही व्हिडिओज पाहतोय की त्याचा जो सराव त्यावेळी करतोय त्याचे काही व्हिडिओज तो पाहत असतो. आमच्या समोरच सराव करतो. हो, क्या बात आहे. आणि त्याची कुठली शैली तुला आवडते. फलंदाजी. यस, जरूर. आणि तुम्हाला फलंदाजीच करायची आहे. नाणेपैकी आपण संपन्न केलेल्या टॉस जिंकला ग्रीष्मा 11 आमनेवाडा संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. जाऊया आपण पुन्हा ऑनगोईंग मॅचकडे परतो. या ठिकाणी आमची स्पॉन्सर सन्माननीय ज्याच्या वतीने आम्हाला एनर्जी ड्रिंक लाभलेलं हेल त्याचे पुरस्कर्ते रामकृष्ण काकडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. पेशाचे कोक कमिटी मेंबर आहेत. सध्या त्याची भरपूर धावपळ आहे कारण 19 तारखेपासून मित्रांनो ALPLच्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जरूर काही सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया. घोटसेचे युवा उद्योजक आणि गणितदादा भजागे साहेबांचे लाडके जावई सन्माननीय हर्षदजी मगर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. तत्पुरती आपण जाऊया रोशनजी मगर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय.
गणितदादा बजागे साहेबांचे शुभ हस्ते हा सन्मान असेल. घोडसईचे युवा उद्योजक आणि गणितदादा बजागे साहेबांचे लाडके जावई आहेत. त्यांचा आपण हा शुभ सन्मान इथे संपन्न करतोय. तदनंतर सन्माननीय मोहनजी मगर यांना विनंती करतोय की आपण पुढे या. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जाणार आहे. सन्माननीय मोहनजी मगर, सर्व पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं योग्य तो मान, योग्य तो सन्मान आपण देत आहोत. आणि हीच ओळख राहिली या स्पर्धेची. भारतीय संस्कृती आहे ती आपण जपतोय. अतिथी देवो भव. तदनंतर त्यांचे सहकारी सन्माननीय हर्षद मगर आपल्यामध्ये आलेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा पुढे या. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं संपन्न केला जाणार आहे. कुमार हर्षद मगर हे सर्व मान्यवर मंडळी घोडसईची आपण पाहत आहोत. आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून त्यांची उपस्थिती आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. सर्वांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. तदनंतर किरोली गावचे समाजसेवक सन्माननीय वसंत बजागे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी आज सन्मानित करू. सन्माननीय वसंत बजागे यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. गणेश बजागे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करतोय. तदनंतर त्यांच्या वतीने आम्हाला प्रत्येक सामनावीरासाठी एनदर ड्रिंक आय थिंक हेल प्राप्त झालेला आहे. त्याचे पुरस्कर्ते रामकृष्ण काकडे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपर्क केला जाणार. सध्या ते बिझी आहेत, परंतु त्यांचा आपण सन्मान संपन्न करूया. कारण आज आमच्याकडे वेळ कमी आहे साहेब. प्रत्येक पडून आम्हाला योग्य तो वेळ द्यायचा आहे आणि सर्वांचा योग्य तो मान सन्मान आम्हाला या स्पर्धेच्या वतीने संपन्न करायचा आहे. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू योगी. विकेटचं पतन झालंय. पहिल्या बॉलवर 2 धावा, दुसरा बॉल निर्धाव होता आणि तिसरा बॉल झेल ड्रॉप झाला होता, परंतु धावचीच्या रूपात तिथे फलंदाज बाद होताना दिसतोय. पंकजला माघारी पळतावं लागतंय. डायमंड डकचा तो शिकार झालाय. एकही चेंडू त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. झेल मयुरेशचा ड्रॉप झाला होता, मात्र दुसरी धाव घेण्याचा मोह आवरता आला नाही फलंदाजांना आणि अखेर पहिल्या विकेटचं पतन. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्याकरिता. 4 ओव्हर्समध्ये एवन जोडी आमनेपाडा संघाला. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे जय सावरीदेव चषक 2025 मध्ये. जय सावरीदेव किरवली संघाची ही भव्यदिव्य अशी स्पर्धा ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचा तिसरा आणि शेवटचा दिवस सुपर संडे. सुपर मॅचची अपेक्षा आहे या मॅचमध्ये. धावसंख्या 1/3. आणखी 40 बनवायचे आहेत. विश्वासनं गोलंदाजीला सुरुवात केली. नवीन बॅटर मैदानामध्ये यश, मयुरेश आणि यश 2 चांगले अष्टपैलू खेळाडू खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. दोघांनी गोलंदाजी देखील केली या मॅचमध्ये. विशेषतः यशनं खूप चांगली गोलंदाजी केली होती. 7 धावा देत 2 गडी बाद केले होते. सुरेख बॉल, 3 फळा उद्ध्वस्त. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, लाईन मिस केले फलंदाजानं आणि मयुरेशला देखील डगआउटमध्ये परतावं लागतंय. दुसरा धक्का. खराब सुरुवात पाहायला मिळते. एवन जोडी आमनेपाडा संघाची. दोन्ही सलामीवीर पहिल्या षटकामध्ये गारद झालेत. तीन धावा फक्त फलकावर आहेत आणि दोन्ही सलामीवीर तंबूच्या आश्रयाला. डावाला सावरण्याचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना. डावाला आकार द्यावा लागणार आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये इनेट नंबर 4 प्रणित. युवा खेळाडू खेळपट्टीवर आहेत. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. झेल मात्र ड्रॉप होतोय कव्हर पॉइंटला. एक धाव येथे मिळेल. प्रयत्न तर चांगला होता, मात्र बॉल हातातून निसटलाय. जीवदान मिळतंय फलंदाज प्रणितला.
आणि याचा कितपत फायदा तो घेईल ते देखील पाहणं तेवढंच मनोरंजक ठरणार आहे. फायदा घ्यावा लागेल. 40+ टार्गेट जरूर थोडंसं टफ वाटतंय कारण सुरुवात खराब झाली आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. लो फुल टॉस हलक्या हाताने टर्न केलाय मिड विकेटला. तिथे फिल्डर आहे खरा परंतु मिसफिल्ड. सिंगलचं रूपांतरण 2 धावांमध्ये करतायत फलंदाज. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. 2 झेल देखील ड्रॉप झाले मात्र 2 गडी देखील बाद होताना आपण बघितलेत. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या फक्त 6. 2 गड्यांच्या मोबदल्यात एवन जोडी आमनेपाडा. एवन जोडी आमनेपाडा विरुद्ध आई कालभैरवी वालशिंद असा हा आजचा चौथा सामना. खेळाडूंना विनंती आहे की आपण जास्त वेळ खर्च करू नका. स्पीडअप करायचा खेळ कारण या सामन्यानंतर देखील तब्बल 7 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. आजचा अंतिम सामन्याचा दिवस. गोलंदाजी मार्कवर जयेश. चांगला अनुभवी खेळाडू आहे आणि जी सुरुवात पहिल्या षटकामध्ये त्यांना पाहिजे होती वालशिंद संघाला तशीच सुरुवात गोलंदाज विश्वासने करून दिलेली आहे. परंतु यानंतरच्या तिन्ही गोलंदाजांना देखील चांगला मारा करावा लागेल. आपण बघतो की 18 बॉल्समध्ये आता 37 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं खडतर समीकरण झालंय परंतु काही चांगले फटके आले तर पुन्हा एकदा ते समीकरण सोपं वाटायला लागेल. पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे. थोडंसं विखुरलेला आता क्षेत्रक्षण. उसळता बॉल समोर प्रहार केलाय. बॉल हवेत आहे. मिडऑफचा खेळाडू जज करतोय आणि चांगला झेल. अप्रतिम कॅच. फलंदाज बाद. संत गतीने टाकलेला बॉल होता. धावचीची संधी मात्र निशाणात चुकतोय. गोलंदाजाचा फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्रक्षण दाखवलं होतं स्वतःच्या डावीकडे जात असताना आणि अखेर चोटी धाव ते कंप्लीट करतायत फलंदाज. खरं तर एकेरी दुहेरी धावांनी आव्हानापर्यंत पोहोचता येणार नाहीये. अधूनमधून तरी मोठमोठे फटके खेळावे लागतील. चौकार षटकार खेळावे लागतील तेव्हाच या सामन्यामध्ये आपल्याला चुरस निर्माण होताना दिसेल. सध्या तरी आघाडीवर दिसतोय आई कालभैरवी वाळशिंद संघ. धावसंख्या फक्त 7. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. जबरदस्त गोलंदाजी. हाईटचा निश्चितच चांगला वापर केलाय या षटकामध्ये आतापर्यंत जयेशनं. एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त करत असताना नवनाथ पाटील सावतगावचे उद्योजक यांचे बंधू विनोदजी पाटील यांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. हा बॉल मात्र खराब आहे. नो बॉलचा इशारा. येथून एक संधी निर्माण होऊ शकते फलंदाजी करणाऱ्या एवन जोडी आमनेपाडा संघाकडे. जर फ्री बॉलवर मोठा फटका आला तर जरूर सामन्यामध्ये शिरकाव करताना ते आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. खेळपट्टीच्या मला वाटतं बाहेर चेंडूची पिचिंग होती त्यामुळे नाही हाईटचा फॅक्टर लक्षात घेता पंचांनी हा नो बॉल घोषित केलेला आहे.
पुढचा बॉल ओव्हर द विकेट, फ्री हिट. अगदी खोलात टाकलेला बॉल लॉफ्ट करायचा होता, परंतु एलिव्हेशन नाहीये. बॉल चाललाय डीप स्क्वेरिश मिड विकेटला. चांगलं क्षेत्रक्षण डीपमध्ये पाहायला मिळतंय. एकच धाव ते मिळेल. फीटचा जास्त लाभ घेता आलेला नाही. विनोदजी पाटील आपल्या व्यासपीठावर, सावतगावचे समाजसेवक, आपलं सहर्ष स्वागत. त्यांचे बंधुराज नवनाथजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये कूलर देण्यात आलेला आहे, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. धावसंख्या 9, आणखी 34 बनवायचे आहेत. यावेळेला मात्र जबरदस्त प्रहार केलाय, परंतु डीपमध्ये आहे फिल्डर. लाजवाब कॅच, डीप एक्स्ट्रा कव्हरला फलंदाज बाद. उडताना दिसते. फक्त 9 धावा फलकावर आहेत आणि आतापर्यंत 4 फलंदाज तंबूत परतलेत. 2 षटकांचा खेळ समाप्त. 12 बॉल्समध्ये 34 धावांची आवश्यकता. प्रतिषटक 17च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. काहीतरी वेगळं करावं लागणार आहे फलंदाजांना वेगानं धावा बनवण्यासाठी. आशिष आलाय, राऊंड द विकेट, शॉट ऑफ लेंथ. या वेळेला चांगला प्रहार, हुक केलाय बॉल आणि डिपॉझिट केलाय फाईन लेग सीमारेषा पलीकडे. येतोय षटकार. आनंद झालाय, भक्तांच्या हाकेला धावलाय रे. सपनानं आईलाय, आनंद झालाय, भक्तांच्या हाकेला धावलाय रे. सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. यशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. मयुरेश बाद झालेला आहे, थोडंसं करेक्शन आहे. यशला यश मिळालेलं आहे. शॉर्ट बॉलचा पुरेपूर फायदा घेतलाय, योग्य पोझिशनमध्ये आला आणि खूप फाईन फटका खेळला होता. डीप फाईन लेग सीमारेषा पलीकडे पहिला मॅक्झिमम या डावामध्ये. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे आणि यशमध्ये ती क्षमता आहे. तो जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील विजयाच्या. एवन जोडी आमनेपाडा टीमसाठी. 6 धावांनीची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली आहे. टार्गेट 43 धावांचं, अर्थातच अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉलचा खेळ बाकी. 11 बॉल्समध्ये 28 धावांची आवश्यकता. एक असं मैदान आणि एक अशी स्पर्धा ज्यामध्ये आपण बघितलं की 4 ओव्हर्समध्ये 83 धावा देखील चेस झालेल्या आहेत. पहिल्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये गावदेवी स्पोर्ट्स विहाना PC संघानं ती कामगिरी केली होती. जय हनुमान खांडवळ B संघाविरुद्ध 83 धावांचा डोंगर त्यांनी चेस केला होता. येथे 11 बॉल्समध्ये 28 बनवायचे आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्या दिशेतून फटका खेळलाय, मात्र आता फिल्डिंगमध्ये थोडासा बदल पाहायला मिळाला होता. फाईन लेगला मागे सरकवण्यात आलं होतं, त्याचा फायदा मिळालाय. एक धाव कंप्लीट. ओव्हर थ्रो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. ही चूक देखील मागात पडू शकते वालशिन संघाला, कारण यशला थोडासा सूर गवसलेला दिसतोय. चांगले फटके तो खेळतोय, त्याच्याकडे जास्त स्ट्राईक राहिली तर जरूर ते धोकादायक ठरू शकतंय वालशिन संघासाठी. 2 धावांनी धावसंख्या 17. नवीन बॅटर नॉन स्ट्रायकर सेंडला आपण निलेशला बघतोय. निलेश देखील चांगले फटके जरूर खेळू शकतो आणि किंबहुना ते खेळावे लागतील सामना जिंकण्याकरिता. नेक्स्ट बॉल, राऊंड द विकेट. पुढे सरसावून ऑन द राईज ड्राईव्ह केलाय, मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. सोपा झेल, फलंदाज बाद. वाट बघतोय र भक्तांची सावरते मनात. वाट बघतोय र भक्तांची सावरते. असं वाटत होतं की कुठेतरी संघाला चांगल्या स्थितीत घेऊन जातोय फलंदाज यश, मात्र तो देखील आता अपयशी ठरलाय. चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकला नव्हता. ऑन द राईज इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग चुकलं आणि एक सोपा झेल देऊन तंबूत परतावं लागलाय फलंदाज यशला. धक्का क्रमांक
5. निम्मा संघ गारद झालेला आहे. फक्त 17 धावा फलकावर. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आमनेपाडा टीमला अजूनही 26 धावांची आवश्यकता. गणेशाला या वेळेला कट करायचा होता, परंतु हा बॉल स्वेअर आहे. वाईड. अवंत धाव मिळेल. एवन जोडी आमनेपाडा संघ 43 धावांचा पाठलाग करत आहे या मॅचमध्ये वालशिन संघाविरुद्ध. एवन फटके त्यांना जरूर खेळाव्या लागणार आहेत सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत एकच मोठा फटका पाहायला मिळालाय. गोलंदाजी चांगली झाली. पहिलं षटक विश्वासनं टाकलं होतं. 6 धावा देत 1 गडी बाद केला. त्यानंतर जयेशनं अप्रतिम कामगिरी केली. 3 धावा देत 2 गडी बाद केले. या षटकामध्ये काही धावा आलेल्या आहेत. 9 धावा खर्च केल्यात आशिषनं. मात्र एक महत्त्वाचा गडी त्याने देखील बाद केलाय. 25 धावांची आवश्यकता आहे. फक्त 9 चेंडूंचा खेळ बाकी. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल. चांगला बॉल आहे. अगदी बॅटच्या खालच्या टोकाला चेंडूचा स्पर्श. विकेट कीपरनं बॉल फील्ड केलाय. धाव मिळणार नाहीये. चांगले खेळाडू जरूर पाहायला मिळत आहेत एवन जोडी टीमकडे देखील, परंतु तशी कामगिरी होत नाहीये. क्षमतेनुसार कामगिरी आतापर्यंत झालेली नाही. यावेळेला शॉर्ट बॉल पुल केलाय. हा मोठा फटका आहे. फिल्डरच्या डोक्यावरून मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. साधा भोळा किती वर्णावी देवा तुझी लीला, वर्णावी देवा तुझी लीला, किती वर्णावी देवा तुझी लीला. रात्रीच्या पाराला 7 बॉल्समध्ये आता 19 धावांची आवश्यकता. गेम ऑन. गणेशच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक. शॉर्ट बॉलचा पुरेपूर फायदा घेतलाय. तिकडे वेगानं वारे देखील वाहत आहेत. त्याचा देखील लाभ मिळालेला आहे. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. ओहो, आता प्रेशर गोलंदाजावर. जास्त दूर टाकण्याचा प्रयत्न. वाईड. लांब लचक आणि खर्चिक षटक आतापर्यंत आशिषचं हे पाहायला मिळतंय. 16 धावा तब्बल त्याने खर्च केल्या. 2 ओव्हर्समध्ये 34ची आवश्यकता होती. आता 7 बॉल्समध्ये 18वर हा सामना येऊन ठेपलेला आहे. रंगतदार अवस्थेत असलेली मॅच. हो, जोरानं बॅट फिरवली होती. बॉल थोडासा खाली राहिलाय. बीट होतोय बॅटर आणि डॉट बॉल. याचबरोबर षटकाची होईल समाप्ती. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 25. 5 गड्यांच्या मोबदल्यात. गणेश आणि निलेश हे दोघे बंधू खेळपट्टीवर आहेत. सहा बॉल्स आणि 18 धावा. चला फास्ट खेळा जरा. आतापर्यंत 2 संघ या स्पर्धेमध्ये अंतिम 3 मध्ये दाखल झालेले आहेत. पहिल्या दिवसातून गावदेवी स्पोर्ट्स विहाना पीसी संघ आणि कालचा दिवस गाजवणारा संघ ठरला आई गावदेवी वालशिन. सध्या आई काल भैरवी वालशिन टीमला आपण ॲक्शनमध्ये बघतोय. 6 बॉल्समध्ये 18 धावांची आवश्यकता आहे एवन जोडी आमनेपाडा टीमला. खूप जास्त वेळ घेतला जात आहे. वालशिन संघ लक्षात घ्या, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. गोलंदाजीसाठी सुनील, लेफ्ट आर्म गोलंदाज. ओहो हो, थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ बॉल जरूर होता. हा पुल करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क साधता आलेला नाही. ही पर्वणी होती. फार जास्त आखूड टप्प्याचा तर बॉल नव्हता, पण यस, या खेळपट्टीवर अशा प्रकारचे चेंडू बऱ्याचदा आपण सीमारेषेच्या बाहेर जाताना बघितलेत. फायदा घेता आलेला नाही. बॅटर निलेशला मोठ्या फटक्यांचीच आवश्यकता आहे. 5 चेंडू 18 धावा. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला देखील शॉर्ट बॉल आहे. पुल केलाय बॉल. थोडा समोर चाललाय. काऊ कॉर्नरला फिल्डर उपस्थित आणि जबरदस्त कॅच. अगदी सीमा रेषेलगत सुंदर झेल. फलंदाज फेल. किती वर्णावी देवा तुझी लीला, वर्णावी देवा तुझी लीला, किती वर्णावी देवा तुझी लीला. देवसावर
ह्या वेळेला प्रयत्न चांगला केला होता निलेशनं, परंतु जिकडे खेळायचं होतं तिकडे खेळू शकला नाही. असं वाटतं की मिडविकेट कडून बॉल काढायचा होता, थोडासा समोर गेला कारण टायमिंग 100% नव्हतं, उंची जास्त राहिली फटक्यामध्ये आणि ते फिल्डरचं कौतुक करावं लागेल. झेल जरी सोपा वाटत असला तरी अशा प्रकारचे झेल सोपे नसतात कारण हा स्कायर होता. आशिष चेंडू खाली होता, चांगला झेल त्याने संपन्न केलाय. नवीन बॅटर आर्यन, 4 बॉल्समध्ये 18ची गरज. आणखी एक शॉट ऑफ लेन बॉल, यावेळेला हुक केलाय, फटका सुरेख आहे अगदी गॅप मधून, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल सीमा पार, येतोय चौकार. किरवली गावाचा सावरी देवहा, किरवली गावाचा सावरी देवहा, उभा राहुनी थाटात, उभा राहुनी थाटात. सामन्यामध्ये अजूनही चुरस बाकी आहे. 3 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण. वारंवार आखो टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत सुनील मार्फत. अखेर त्याचा फायदा घेतलाच नवीन बॅटर आर्यननं. हो, थोडा पुढे टाकला, चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर कट होणारा चेंडू होता. स्लॉक करण्याचा प्रयत्न मात्र बीट होतोय बॅटर. अतिशय महत्वाचा हा डॉट बॉल आणि आता 2 बॉल्समध्ये 14 धावांची आवश्यकता. मला वाटतं पहिले 3 चेंडू जे होते त्यांच्यावर 3 मोठे फटके येणं गरजेचं होतं. ज्या पद्धतीची ती लेंथ होती, पण आता गोलंदाजाने देखील लेंथमध्ये बदल केलाय. औपचारिकता शिल्लक दिसते. यावेळेला स्लॉक केलाय ऑन साइडला, भव्य हिट, नेत्रदीपक षटकार. आईलाय आनंद झालाय, भक्तांच्या हाकेला धावलाय रे, सपनान आईलाय आनंद झालाय, भक्तांच्या हाकेला धावलाय रे, सावरी देव माझा नवसाला पावलाय रे, सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. असं वाटतं की आर्यन भरपूर उशिरा आलेला आहे. 8व्या क्रमांकावर तो आलाय. एक जुना जाणता खेळाडू आहे आणि चांगली पॉवर हिटिंग ॲबिलिटी त्याच्याकडे असताना देखील भरपूर खालच्या क्रमांकावर त्याला बॅटिंगसाठी पाठवण्यात आलेला आहे. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे फक्त आणि तेथे बघतोय आपण की 8 धावांची आवश्यकता आहे. एका धावांतर चेंडू येईल का? नाही, चांगला बॉल आहे आणि याचबरोबर सामना फिनिश. फलंदाज बाद होतोय लेग बिफोरच्या रूपात शेवटच्या बॉलवर. सामना जिंकलाय आई काल भैरवी वालशिन संघानं. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम वालशिन अँड हार्ड लक A1 जोडी आमनेपाडा. ॲडव्होकेट गणेश पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू जयेश, अप्रतिम गोलंदाजी, 3 धावा देत 2 गडी बाद केले आणि 4 बॉल्समध्ये 10 धावा देखील बनवल्या होत्या. अष्टपैलू कामगिरी जयेशची पाहायला मिळाली. त्याचा अनुभव त्याने योग्य रीतीने वापरला आपल्या टीमसाठी. नवीन मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. दोन्ही संघांना विनंती करतोय आपण जास्त वेळ खर्च करू नका, लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध. मॅन ऑफ द मॅच खेळाडू जयेश, आपण यायचं व्यासपीठावर. देऊयात आपण सामनावीराचा पुरस्कार. सर्वप्रथम काशीनाथ घरत यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते आपण ॲपी फीज द्यायचं आहे. शेतपेय आपल्याला लाभलेला आहे प्रदीप शनिदास पाटील माजी सरपंच आमनेपाडा यांच्या माध्यमातून. तदनंतर वसंत बजागे यांना विनंती करतोय मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्या शुभास्ते द्यायचे, स्पॉन्सर्ड बाय MD शेट. तदनंतर विनोद पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते आपण एनर्जी ड्रिंक द्यायचं आहे. रामकृष्ण काकडे यांच्या माध्यमातून हे एनर्जी ड्रिंक लाभलेलं आहे. आणि कॅप देण्याची विनंती असेल मारुती घरत यांना. गणेश बजाग यांचे सुपुत्र भावेश यांच्या माध्यमातून ही कॅप लाभलेले आहे. वेल डन जयेश, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. जाऊयात आता पुढच्या मॅचकडे. पहिल्या फेरीतील हा या स्पर्धेतील शेवटचा सामना आहे.
आणि हा सामना देखील एक चांगला सामना पाहायला मिळेल आपल्याला, कारण दोन्ही जबरदस्त संघ समोरासमोर आलेले आहेत. संतोषजी काकडे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि त्यांच्या विरोधात न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध. एका बाजूला गुणेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला किरण पाटील असं बॅटल पाहायला मिळेल. ॲडव्होकेट गणेश पाटील यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत. एक चांगला षटकार, दणदणीत षटकार त्यांच्या बॅटमधून आज पाहायला मिळाला. थोडं गेम प्लॅनिंगमध्ये मला असं वाटतं की चूक घडली होती तिकडे, नाहीतर कदाचित एवन